महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पितृप्रेमाची रॉयल सलामी स्वर्गीय कृष्णा महादेव भोईर स्मृती चषकातून उलगडली संस्कारांची गाथा। 20 गुणवंतांच्या शाही सन्मानाने उरणनगरी भारावली। KM भोईर मेमोरियल कप 2026 दिमाखात साजरा। बाप नावाचा वटवृक्ष जेव्हा कोलमडतो तेव्हा त्याची सावली हरपते, पण त्यांनी पेरलेली संस्काराची बीजे जन्मभर उबदार सावली देतात। त्याचाच प्रत्यय उरणच्या कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाच्या मैदानावर आला। स्वर्गीय कृष्णा महादेव भोईर यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्यांचे सुपुत्र या भव्य स्पर्धेचे आयोजक जितेश कृष्णा भोईर व स्वागतोत्सव जयेश कृष्णा भोईर यांनी 24 ते 26 जानेवारी दरम्यान आयोजित केलेल्या स्मृती चषक 2026ने रायगड, ठाणे आणि पनवेल परिसरातील क्रीडाप्रेमींची मने जिंकली। त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंच्या मुखातून स्पर्धेबद्दल समाधानाचे आणि आनंदी सूर ऐकावयास मिळाले। अशी स्पर्धा आम्हाला 10 दशकानंतर एवढ्या सुनियोजित पद्धतीने ही स्पर्धा अनुभवास मिळाली। स्वर्गीय कृष्णा महादेव भोईर म्हणजे केवळ एक नाव नव्हे, तर पारदर्शक व्यवहार, शुद्ध चारित्र्य आणि निस्वार्थी मैत्रीचे नाते टिकवणारे एक प्रामाणिक व्यक्तिमत्व होते। शांत स्वभाव, सर्वांना आपलेसे करण्याचे हातोटे आणि कुटुंबासाठी भरभक्कम आधार देणारे शिस्तप्रिय मार्गदर्शक आज आपल्यात नसले तरी त्यांच्या मुलांनी त्यांच्या कष्टांचे पांग फेडण्यासाठी हा क्रीडा सोहळा आयोजित केला। आपल्या सुखी भविष्यासाठी वडिलांनी आयुष्यभर अपार कष्ट केले। त्या कष्टाला दिलेली खेळाडू वृत्तीची मानवंदना पाहून संपूर्ण जिल्ह्याचे डोळे पाणावले आहेत। विशेष म्हणजे कोणत्याही स्वरूपात देणगी न घेता या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। विविध क्षेत्रात ठसा उमटवणाऱ्या 20 रत्नांचा यावेळी सन्मान करण्यात आला। यामध्ये रवी भोईर साहेब लोकनेते, डॉक्टर नीलम पाटील रसायनशास्त्र डॉक्टरेट, सिद्धेश म्हात्रे राष्ट्रीय क्रिकेटपटू, केदार भोईर जिल्हास्तरीय क्रिकेटपटू, तृप्ती भोईर पत्रकार व निवेदिका, नयन पाटील द्रोणागिरी श्री गोल्ड मेडलिस्ट, पार्थ भोईर नॅशनल चॅम्पियन, गौरी शिंदे सायकोलॉजिकल सायन्स, कैलास पंडित राघोबादेव गोविंदा पथक प्रशिक्षक, रोहन सोनकर वंशिका भोनगे, प्रीत पाटील वृषांक जोशी दहीहंडी खेळाडू, सिद्धार्थ पाटील राज्यस्तरीय जलतरणपटू, समाजसेवक राजेंद्र शिंदे, दशरथ पाटील, चंद्रकांत भोंबले, जितेंद्र भोईर, भरत भोईर, शंकर भोईर व उमेश भोईर या सोहळ्याला महाराष्ट्र राज्य दहीहंडी असोसिएशनचे अध्यक्ष बाळा पडेलकर, खजिनदार डेव्हिड फर्नांडिस, प्रशिक्षक विवेक नागते, महादेव बंडा, अखिल कराडी समाज महाराष्ट्र अध्यक्ष विलास पाटील, अखिल कराडी समाज महाराष्ट्र सचिव, कीर्तनकार हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे, भार्गव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस आदी मान्यवरांची मांदियाळीने या व्यासपीठावर हजेरी लावून गेले। सामन्यांच्या यशस्वीतेसाठी RS कोटगाव मित्रमंडळ, श्री राघोबादेव गोविंदा पथक कमिटी, KM भोईर मित्रपरिवार, फार्मस्टेड ग्रुप कोटगाव ग्रामस्थ आणि भोईर कुटुंब यांचे मोलाचे सहकार्य लाभले। 16 संघांच्या चुरशीच्या लढतीत कुणाल दाते, नितीश पंडित, आतिश पाटील, अविनाश डाके, अमर भोईर आणि उल्हास कट्टा यांच्या पहाडी समालोचनाने मैदान दुमदुमून गेले होते। MCA रायगड असोसिएशनच्या सर्टिफाईड पंचांनी सामन्याचे पारदर्शक नियंत्रण केले। 50,000 आणि 25,000 यांच्या पारितोषिकांसह भव्य चषकासह सायकल, कूलर आणि स्पोर्ट्स शूज, सनग्लास, गॉगल अशा बक्षिसांची लयलूट करण्यात आली। या स्पर्धेची संघमालिका समिदा नागाव प्रथम क्रमांक व करंजा संघ द्वितीय क्रमांकाचे शिलेदार ठरले। बाप घराचा पाया असतो आणि आई कळस असते। पाया दिसत नाही, पण तो संपूर्ण घराचा भार पेलत असतो। स्वर्गीय कृष्णा भोईर यांनी पेललेला तो कुटुंबाचा भार आज त्यांचे चिरंजीव जितेश आणि जयेश हे बंधू एकमेकांच्या सहकार्याने पेलत आहेत आणि वडिलांचा वारसा खऱ्या अर्थाने सार्थ ठरवत आहेत। वडिलांच्या चरणी वाहिलेली ही स्मृती चषकाची फुले आयुष्यभराची कृतज्ञता आहे। निरोप घेताना प्रत्येक उरणकराच्या ओठावर एकच वाक्य असेल की पुन्हा कृष्णा या बापासारखी सावली प्रत्येकाला लाभो। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, कोटगाव, उरण। ते संघाचा अर्थात अवंतर धावेंनी खातं उघडले। बिनबाद एक अशी धावसंख्या ती पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूनंतर मारा करतोय तो दांडा संघाकडनं आकाश आणि खेळण्यासाठी सज्ज होतोय आता तो केदार। धीरज आणि केदार सलामीची जोडी स्ट्राईक एंडला दिसतोय तो केदार आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला जाऊन पोचलाय तो धीरज। पंच प्रशांत वाडी आणि त्यांचे सहकारी प्रेक्षकांची मात्र आता गर्दी वाढत चाललेली आहे। सुट्टीचा दिवस आहे, जसा जसा वेळ पुढे जाईल, जसा जसा दिवस पुढे जाईल प्रेक्षकांची खूप गर्दी इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। दरम्यान पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होते तो आकाश आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म मोर विकेट अकोट टप्प्या चेंडू स्क्वेअर कट मध्ये खेळला, चेंडू सरळ गेला तो गलीच्या दिसले। एक धाव घेण्याचा
प्रयत्न करणार होते, पण बघितले चेंडू सरळ गेला क्षेत्ररक्षकाकडे, कोणताही धोका पत्करले नाही. हा चेंडू मात्र अवांतर हा चेंडू मात्र निर्धाव जाते. 2 चेंडू झाले, 2 चेंडूमध्ये अवांतर धावसंख्या 1 आणि एकूण धावसंख्या बिनबाद 1. चालू सामना आहे, तो पहिला सामना सुरू आहे क्वार्टर फायनल.